नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 17. आराध्या त्या मुलाला बाय करून आदित्य आणि अजित जवळ येते. आराध्या आदित्यकडे बघून म्हणाली, काय रे आद्या, आला का तुझा तो सो कॉल्ड अभिभाई? आदित्य म्हणाला, आराध्या, पहिले तर मला हे आद्या बोलणं बंद कर. छान नाव आहे यार माझं. तुम्ही दोघे काय हे सारखे सारखे आद्या आद्या करत असतात? आणि भाईचं म्हणशील तर ही इज ऑन द वे, पोहोचलच कधीही. अजित म्हणाला, अरे रियाचा आद्या आहेस तू, त्यामुळे तुला आद्याच बोलणार. तेवढ्यात आराध्याला अभि येताना दिसतो. आराध्या म्हणाली, लुक ॲट देअर, द डेव्हिल हॅज कम. मॉलमधल्या सर्व मुली वळून वळून अभिकडे बघत होत्या. दिसतच एवढा कूल होता की कोणीही घायाळ होईल. फॉर्मल ब्लॅक शर्ट, ब्लॅक जीन्स आणि एका हातावर ब्लॅक ब्लेझर. वाव, अगदी परफेक्ट. आराध्या त्याला येताना बघून मनातच म्हणाली, कसला ॲटिट्यूड आहे याच्यात. आणि ह्या फालतू मुलींना तर काही कामच नसतं. अशा हपापलेल्या सारख्या बघतात याच्याकडे जसं काही मुलगा बघितलाच नाही त्यांनी. जलेसी हो, दुसरे काही नाही. आदित्य म्हणाला, भाई किती उशीर? अभिजवळ जात. अभि म्हणाला, अरे मीटिंग होती त्यामुळे उशीर झाला. चल आता लवकर काय खरेदी करायची ती कर. आणि अजून एक, आता ही एंगेजमेंटची खरेदी इथं करून घे, बट तुझ्या लग्नाला आपण डिझायनरकडून ड्रेस डिझाईन करून घेऊ, ओके? आदित्य म्हणाला, शुअर भाई. भरपूर वेळ होऊन गेला, पण तरीही आदित्य आणि आराध्याला काहीही केल्या ड्रेस पसंत पडत नव्हते. अभि पण त्यांना आता कंटाळला होता. अभि म्हणाला, आधी व्हॉट आर यू डुईंग? किती वेळचा फक्त ड्रेसेस बघत आहे, बट एकही चॉईस होत नाही तुला, आणि त्यात दुसरे तुला अजून कन्फ्यूज करत आहे. आराध्याकडे तिरक्या नजरेने बघत बोलतो. आदित्य म्हणाला, ॲक्च्युली भाई, रियाने आधीच ड्रेस चॉईस केला आहे आणि तिने कुठल्या कलरचा ड्रेस सिलेक्ट केला आहे, आय डोंट हॅव एनी आयडिया. अभि म्हणाला, अरे मग विचार केला की ड्रेस कुठल्या कलरचा आहे म्हणून. आदित्य म्हणाला, भाई तोच तर प्रॉब्लेम आहे. तिने मला कलर न सांगण्याचे ठरवले आहे, कारण तिचे असे म्हणणे आहे की मी तिला कुठला कलर आवडतो हे ओळखून मग तिच्या ड्रेससोबत मॅच होईल असा ड्रेस घ्यावा. म्हणजे काय तर मॅडमच्या मनात काय आहे हे मी ओळखणे, एवढीच अपेक्षा. आराध्या म्हणाली, मग त्यात चुकीचे काय आहे? प्रेम करतोस ना तिच्यावर, सो तिच्या सर्व आवडीनिवडी माहीत हव्या तुला. अभि म्हणाला, एक्सक्यूज मी, समोरचा जसा आहे त्याला तसेच एक्सेप्ट केले पाहिजे. आराध्याकडे बघत ॲटिट्यूडमध्ये बोलतो. आराध्या अभिकडे बघत म्हणाली, मान्य आहे, पण तिच्याही काही अपेक्षा असू शकतात ना, आणि त्या अपेक्षा ती आद्याशी शेअर नाही करणार तर कोणाशी करणार मग? समोरचा जसा आहे त्याने तसे राहावे, पण आपल्या माणसांसाठी रादर आपण ज्या व्यक्तींवर जीवापाड प्रेम करतो त्या व्यक्तींसाठी तरी आपण आपला इगो बाजूला ठेवून एखाद्या वेळेला आपल्या प्रिय व्यक्तींच्या मनासारखे वागले तर काय फरक पडणार आहे? स्त्रीचे जग खूप लहान असते. ते लग्नाआधी वडिलांभोवती फिरते, लग्नानंतर नवऱ्याभोवती, आणि म्हातारी झाली की मुलांभोवती. माफक अपेक्षा असतात तिच्या मनातील ओळखून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा, तिला नेहमी जवळ ठेवावं, तिची विचारपूस करावी, एवढेच बस. फक्त आणि फक्त प्रेम हवं असतं तिला. आराध्या म्हणाली, आपण कुणासाठी कधीच बदलू नये, पण समोरची व्यक्ती जर आपल्यासाठी थोडीही बदलत असेल ना, तर आपणही त्यांच्या आनंदासाठी थोडेफार का होईना बदलायला हवे. रिलेशन नावाची शिप जर ह्या जीवन सागरात तरंगत ठेवायची असेल ना, तर त्यासाठी दोघांची मने देखील समुद्रासारखी अमरकोश असायला लागतात, आणि त्यानंतर दोघांचं अमर प्रेम जगात नावारूपाला येतं. तिचे विचार अभिलाही विचार करायला भाग पाडतात. आदित्य म्हणाला, आराध्या, यू आर राईट. काहीच अपेक्षा नसतात तिच्यासाठी काही केले ना तरी खुश होते ती. कधी माझ्या मनाविरुद्ध वागत नाही, सो मी पण तिच्यासाठी एवढे तरी करू शकतो. अँड आय थिंक रिया लाईक्स पिंक व्हेरी मच, सो तिने त्या शेडमध्ये ड्रेस घेतला असेल. बघ, अभि मनातच म्हणाला, किती ट्रू बोलली ही. खरंच ही 4 वर्ष मी आई बाबा आधी आणि खास करून डॅड यांच्याशी कसा वागलो आहे. माझ्या मनाच्या शांततेसाठी मी त्यांच्या मनाची शांतता भंग केली.
किती खरं बोलली मिस वॉटेवर. जी लोक माझ्यावर निस्वार्थ प्रेम करतात, माझ्याकडून कुठलीच अपेक्षा न ठेवता, त्या सर्वांना गेली 4 वर्ष मी माझ्या बोलण्याने त्रास दिलाय. पण आता नाही. जे झाले ते विसरू तर नाही शकणार मी. पण आता माझ्यामुळे कुणाला दुःखी करणार नाही. माझ्यामुळे कोणाला त्रास होईल असे काही करणार नाही. तनू, तू त्या दिवशी स्वप्नात येऊन जे काही बोललीस ना, अगदी तसंच बोलली आज ही मिस वॉटेवर. आय प्रॉमिस तनू. इथून पुढे मी सर्वांना आनंद देणार. हा थोडा वेळ लागेल पूर्वीसारखा अभिमानाला. बट आय एम वर्क हार्ड. आणि त्याचे ओठ हलकेच रुंदावतात. आदित्य शॉपकीपरला सांगून पिंक शेडमधील ड्रेस काढायला सांगतो. आदित्य म्हणाला, यार भाई, पण ट्रेडिशनल घेऊ की पार्टी वेअर? अभि आपली इंडेक्स फिंगर हलकेच कपाळावर रब करून आराध्याला विचारतो. हे बघा मिस वॉटेवर, तुम्ही ॲटलिस्ट रियाने ड्रेस कुठल्या प्रकारचा घेतलाय ते तर सांगू शकता ना? तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो. आदित्य म्हणाला, प्लीज आराध्या, ॲटलिस्ट तू एवढे तर सांगू शकते. हे बघ, आय नो की तिने पिंक शेडमध्ये काहीतरी घेतले असणार. प्लीज. तो आराध्याकडे खूप आशेने बघत असतो. आराध्या म्हणाली, ओके, तिने पार्टी वेअर घेतलेलं आहे. आदित्य म्हणाला, थँक्यू सो मच. अभि म्हणाला, आम्हाला लेमोनेड पिंक कलरमध्ये एक 3 पीस सूट दाखवा. शॉपकीपरकडे बघून बोलतो. शॉपकीपर एकदा त्याच्याकडे नि एकदा आदित्य, आराध्या, अजितकडे बघतो. आराध्या मनातच त्याने सांगितलेल्या कलरचे नाव ऐकून म्हणाली, आता तर कन्फर्म झाले की हा दुसऱ्या ग्रहावरील प्राणी आहे. शॉपकीपर म्हणाला, साहेब, हा कुठला कलर आहे? अशा कलरचे नाव पण आम्ही ऐकले नाही. अजित म्हणाला, हा भाई, मी पण आजपर्यंत हे असे नाव ऐकले नाही. अभि रागात एक कटाक्ष अजितकडे टाकतो. अभि म्हणाला, एक काम करा, पिंक शेडमध्ये जे पण सूट असतील ना ते सर्व दाखवा. शॉपकीपरकडे बघून बोलतो. मग तो शॉपकीपर त्यांना हवे ते कपडे दाखवतो. आणि मग अभिच्या मदतीने आदित्य एक लेमोनेड शेडमधला 3 पीस सूट घेतो. आणि तो ड्रेस अभि शॉपकीपरला दाखवत म्हणाला, याला म्हणतात लेमोनेड पिंक. खरेदी करून सर्व निघतात. तसे आराध्या सर्व चेक करून एक एक बॅग घेत बाहेर येत असते. अचानक कुणाचा तरी धक्का लागून ती पडणार की अभि तिला सावरतो. अभिचा हात तिच्या कमरेभोवती आणि दुसरा हात तिच्या हातात असतो. आज पहिल्यांदा ती दोघं एकमेकांना इतक्या जवळून बघत होती. अभि तर केव्हाच तिच्या डोळ्यात हरवला होता. आणि आज तर चक्क आराध्या पण त्यांच्याकडे एकटक बघत होती. रेड कलरची कुर्ती, व्हाईट पेन्सिल जीन्स, एका साईडने घातलेली सागरवेणी. खूप ड्रेसिंग सेन्स कमालीचा होता तिचा. फक्त वेस्टर्न आउटफिट्स तेवढे आवडायचे नाही तिला. तिचे ते कोरीव ब्राउनिश डोळे, लिपस्टिक न लावताही गुलाबी दिसणारे तिचे ओठ आणि त्याला अट्रॅक्ट करणारी तिची छोटीशी नोज पिन. हाय, तो भान हरपून फक्त तिलाच बघत होता. तिची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्याच्या काळ्याभोर डोळ्यात ती कधी हरवली तिला तिचेच कळले नाही. तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या केसांना स्वतःच्या हाताने मागे सारण्याचा मोह त्याला काही केल्या आवरला गेला नाही. तो हळूच एका हाताने तिच्या चेहऱ्यावरील बटा कानामागे सारतो. त्याच्या अलगद झालेल्या स्पर्शाने तिचे डोळे आपोआप मिटले गेले. एक गोड अशी भावना मनाला स्पर्शून जात होती. कुणीतरी चेहऱ्यावर मोरपीस फिरवत आहे असं काहीसं वाटून गेलं तिला. त्यांना असे बघून आदित्य आणि अजितचे तर डोळे ताट झाले होते. अजित म्हणाला, आद्या, मी जे बघतो आहे तूही तेच बघतो आहेस ना? आदित्य म्हणाला, आय कांट बिलीव्ह ऑन माय ओन आईज. अजित म्हणाला, अभि भाई आणि आराध्या, मला तर टेन्शन आलंय आता. आदित्य म्हणाला, तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन आता मला आलंय. ही महामाया काय आता भाई हिला सोडत नाही. आणि भाईचा राग तर म्हणजे वाघाच्या बिळात हात टाकण्यासारखा आहे. अजित म्हणाला, आठवतंय त्या दिवशी कॉलेजमध्ये कुणाचा तरी धक्का लागून पडणार तेवढ्यात त्या रोहनने तिला सावरले. आणि मग मॅडमने अख्ख्या कॉलेजसमोर काय इज्जत काढली त्याची. सर्वांसमोर एक ठेवून दिली होती. बिचारा परत कधीच तिच्यासमोर आला नाही. आदित्य म्हणाला, अरे, कुठल्याही मुलाने तिच्या शरीराला स्पर्श केलेला तिला आवडत नाही. आणि आता भाई तर. त्यांच्याकडे बघून त्याने एक आवंडच गिळला. ते दोघे तडक त्यांच्याजवळ आले आणि आदित्यने आराध्याला जोरात आवाज दिला तशी त्या दोघांची तंद्री भंगली. अभिने तिला अलगद उभे केले आणि एक एक करत सर्व बॅग्स गोळा करून तिच्या हातात दिल्या आणि सॉरी बोलून निघणार की आराध्या त्याला आळवते.
इकडे ह्या दोघांना तर घामच फुटतो. आराध्या अभिच्या जवळ येऊन त्याच्याकडे बघून बोलते, आय एम ऑल्सो सॉरी अँड थँक्स फॉर होल्डिंग मी. एवढे बोलून आराध्या तिथून सरळ बाहेर निघून जाते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.